नमस्कार मंडळी, मी आहे मीनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये। ही अशी थाळी पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना? पण प्रश्न पडला असेल की ह्या थाळीत नेमकं आहे तरी काय? ही व्हेज आहे की नॉन व्हेज? यात अंडा करी आहे की दम आलू? तर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पुढे व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। मंडळी, तुम्ही हॉटेलमध्ये ही रेसिपी नक्की खाल्ली असेल जर तुम्ही फिश लवर असाल। होय, ही आहे फिश थाळी। ही रेसिपी आहे स्क्विड मसाला आणि स्क्विड कालवण। ही आहे स्क्विड, ज्याला आपण मराठीत माकळ्या म्हणतो। या अगदी चवीला चिकन सारखाच लागतो। स्क्विड मध्ये देखील दोन प्रकार आहेत, एक पिंकिश कलरची लांब स्क्विड येते आणि ही ग्रे कलरची आहे ओव्हल शेप मध्ये, पण ही चवीला जास्तच छान असते। माकळी ही साफ करण्यासाठी थोडी फार कठीण असते, त्यामुळे ह्याचा साफ करण्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण पहिल्यांदा 2 कांदे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं असं जाळीवर भाजून घेणार आहोत। आपण हे कांद्या खोबऱ्याचं वाटण करणार आहोत, त्यासाठी हे आपण भाजून घेतोय। हे थोडंसं काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे असं भाजून वाटण केल्यामुळे रेसिपीला जास्त चव येते आणि स्मोकी फ्लेवर सुद्धा येतो। कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आणि खोबऱ्याची कापं करून आपल्याला मिक्सरमध्ये ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। आता आपण दुसरं वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मी 10 ते 12 कळ्या लसूण घेतले आहेत आणि आल्याचे तुकडे करून घेतले आहेत। मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हे असं सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटण तयार करून घेऊयात। आपली दोन्ही वाटणं इकडे तयार झाली आहेत। एक आहे हिरवं वाटण आणि एक कांदा खोबऱ्याचं वाटण। आता आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे बनवते स्क्विड मसाला। कढईत थोडं तेल घेतलं आहे, गरम तेलात ठेचलेला लसूण घातलाय। आता यात हिरवं वाटण घालूयात। मी यात 3 ते 4 टेबलस्पून वाटण वापरलंय। वाटण घातल्यानंतर थोडं परतून घेणार आहोत। हळद आणि 2 चमचे लाल मसाला घातला आहे। आता हा सर्व मसाला आपण तेलात भाजून घेऊयात। जेवढा मसाला तेलात भाजणार तेवढीच रेसिपीला चव जास्त छान येते। आता आपण एक चिरलेला मध्यम आकाराचा कांदाही त्यात घालून घेऊयात। तोही व्यवस्थित तेलात भाजून घेणार आहोत। आपण इथे माकळी मसाला करणार आहोत, त्यामुळे हा जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजणं अत्यंत गरजेचं आहे। कांदा शिजण्यासाठी कढईवर झाकण देऊन 2 मिनिटं आपण ठेवणार आहोत। 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या कांद्यालाही व्यवस्थित तेल सुटलं आहे। आता मी यात साफ केलेल्या माकळ्या घालणार आहे। एक एक करून ह्या अशा 10 ते 12 माकळ्या मी यात कढईत सोडल्या आहेत। आता ह्या माकळ्या सुद्धा आपण तेलात व्यवस्थित परतून घेणार आहोत, जेणेकरून मसाला माकळ्यांच्या आतपर्यंत लागला पाहिजे। आता आपण या माकळ्या झाकण लावून 10 मिनिटं शिजत ठेवूयात। आपली 10 मिनिटं झालेली आहेत आणि बघा कसं पाणी सुटलंय माकळ्यांना, जसं चिकनला सुटतं अगदी तसंच। आता चवीनुसार आपण याच्यात मीठ घालून घेऊयात। व 1 ते 1.5 चमचा आपण गरम मसाला देखील घालून घेऊयात आणि हे आणखी 10 मिनिटं आपण शिजवत ठेवूयात। स्क्विड मसाला शिजण्यासाठी टोटल मला 25 मिनिटं लागली आहेत। बघा, 25 मिनिटांनंतर हा आपला मसालेदार झणझणीत स्क्विड मसाला रेडी आहे। आणि आता आपण दुसऱ्या रेसिपीची तयारी करूया। आपली दुसरी रेसिपी आहे माकळीचं कालवण। त्यासाठी मी इथे टोपात 2 चमचे तेल घेतलं आहे। तेलात 1 चमचा ठेचलेला लसूण घातला आहे व त्याचबरोबर 1 चमचा ठेचलेला आलं घातलं आहे। आता या दोघांना आपण परतून घेणार आहोत। आता यात एक मोठा चिरलेला कांदाही घालून घेऊयात।
कांदा आपण तेलात भाजून घेणार आहोत। कांदा लालसर झाला की यात आपण 2 मोठे चमचे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याचं वाटण तयार केलं होतं ते आपण घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेला कांदा व खोबरं याचं वाटण देखील घालून चांगलं परतून घेणार आहोत। वाटण तेलात फ्राय झालं की त्यात 1.5 चमचा लाल मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्स करूयात। आपले मसाले मिक्स झाल्यावर त्यात 2 ते 3 चमचे पाणी घालूयात म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। पाणी घालून मसाला भाजल्यानंतर पहा आता या मसाल्याला तेल सुटू लागलं आहे, म्हणून आपण आता यात धुवून साफ केलेले स्क्विड घालून चांगले परतून घेणार आहोत। स्क्विडला मस्त मसाला लागला पाहिजे, त्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवर 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवून आपण झाकणावर पाणी घालूयात। 7 ते 8 मिनिटांनंतर या झाकणावरचा गरम पाणी आपल्याला टोपात घालून घ्यायचं आहे। आता आपण बटाटे कापून या कालवणात घालायचे आहेत। तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आणि आता चवीनुसार मीठ घालून पुन्हा झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवणार आहोत। आपल्या दोन्ही रेसिपीज आता तयार आहेत। मी आता थाळी लावून घेते। मी कालवणाबरोबर खाण्यासाठी भात केला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाकरी देखील करू शकता। या कालवणाबरोबर भाकरी तितकीच अप्रतिम लागते। मी सर्व करते तो आहे स्क्विड मसाला। पहा किती टेम्पटिंग दिसतोय आणि तो अगदी चवीला चिकन सारखाच लागतो। त्यावर गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर ठेवून घेते आणि आता आपलं स्क्विडचं कालवण सुद्धा सर्व करते मी। तर मंडळी, तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशाच 14 रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। बाय बाय।